मलखांब हा का तयार झाला? मलखांबाची गरज काय होती? मलखांबाचा मूळ जो एक ज्याला आपण प्राथमिक प्रकार म्हणू, तो म्हणजे एक लाकडी खांब जो जमिनीमध्ये पुरलेला असतो आणि 8 फूट 8.5 फूट त्याची उंची असते. वर निमुळता होत जाणारा गुळगुळीत असा खांब आणि ज्याचा आकार मनुष्य देहाप्रमाणे असतो. वरती डोकं, मग मान आणि खाली शरीर. आणि आपल्या जोडीदाराच्या अभावी एका खांबावरती आपण कुस्तीच्या डावांचा सराव करतो. म्हणजे मला जर कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर मग जोडीदाराला सारखं सारखं मी पाडलं पाहिजे, म्हणजे मला तो डाव आत्मसात करता येईल. करेक्ट. पण असं पाडून घ्यायला कोण तयार असणार? तसा जोडीदार मिळणं अवघड व्हायला लागलं. म्हणून खांबाची रचना अशी केली आहे की तुम्हीच त्याच्याभोवती वेगळ्या प्रकारे उड्या मारायच्या आणि तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंची जडणघडण डेव्हलपमेंट करायची. म्हणून त्याला मल्लखांब असं म्हणतात की कुस्तीला पूरक असा हा व्यायाम आहे. त्या दृष्टीने त्याचा उगम झाला. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तो फक्त कुस्तीला पूरक नाहीये, सगळ्याच खेळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक कुवती केवळ त्या एका खांबावरती वाढवता येतात. आणि म्हणून त्याला मदर डिसिप्लिन असं म्हणतात की इतर सगळ्या खेळांचा तो एक पाया आहे. तो एकदा मलखांब तुम्ही आत्मसात केला की बाकी बरेचसे खेळ तुम्हाला सहज गतीने खेळता येतील, कारण सगळ्या खेळांमध्ये लागणाऱ्या मूलभूत कुवती या खांबावरती चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात. योग आणि मल्लखांब ह्याचा काय संबंध आहे? आपण मलखांबाला योगाचं एक्सटेन्शन म्हणू शकतो. की एक्सटेन्शन ऑफ योगा ऑन द पोल ऑर ऑन द रोप, म्हणजे पोल मलखांब किंवा रोप मलखांब. सगळी जी आसनं जमिनीवरती करतो आपण तीच आसनं एका खांबावरती किंवा दोरीवरती करणं म्हणजे मलखांब. तर त्याच्यामध्ये मग दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये बाळंबड्डारा देवधर यांनी मलखांबाला जन्म दिला. पण त्यांच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी त्यांचेच एक शिष्य दामोदर भट मोघे त्यांनी वेताचा मलखांब शोधून काढला. पुरलेला मलखांब जमिनीत गाडलेला असतो आणि शरीर त्याच्या भोवती वळतं. वेताचा मलखांब वरनं टांगलेला असतो. एक करंगळी एवढा जाडा वेत असतो, वरपासून खालपर्यंत एकाच आकाराचा असतो. जसा मलखांब हा पुरलेला मलखांब खालपासून वरपर्यंत निमुळता होत जाणारा असतो, हा तसा नसून एकाच थिकनेसचा वरपासून खालपर्यंत असतो आणि तो वरनं टांगलेला असतो. आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आढ्या, तेढ्या, फिरक्या, गिरक्या ह्या करायच्या असतात. म्हणजे इकडे तुमच्या अंगाभोवती वेद गुंडाळला जातो. जसं मलखांबाभोवती तुम्ही शरीर गुंडाळता वेगळ्या प्रकारे आढ्या, तेढ्या, फिरक्या, वेलांट्या करता, तसं इकडे वेद तुमच्या अंगाभोवती गुंडाळला जातो. पण त्यावेळेला आणि त्याचा प्रचार खूप ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी खूप झाला वेताच्या मलखांबात. पण नंतर मग जो सिंगापूरहून पूर्वी वेत यायचा ते येणं बंद झालं. इम्पोर्ट पॉलिसीमध्ये काय बदल झाला आणि त्यामुळे वेत मिळेनासा झाला. पण भारतात वेत खूप मिळतो, विशेषतः नॉर्थ ईस्टमध्ये. पण तो वेत हा मलखांबाला लायक नसतो, कारण तो असा तुटला की पटकन 2 तुकडे होतात त्याचे. वेळेला सिंगापूरचा वेत म्हणजे जी वेताची छडी आणि तोच फर्निचर बनवतात, वेताचे झोपाळे असतात. पण तो सिंगापूरहून येणारा वेत हा वाकला तरी तुटत नाही, तो पिसतो पण तुटत नाही, 2 तुकडे होत नाहीत त्याचे. पण भारतीय वेत जो असतो तो आसाममध्ये वगैरे जास्त मिळतो, तो पटकन 2 तुकडे होतात त्याचे. आणि म्हणून मग वेताच्या जागी दोरीचा मलखांब हा इंट्रोड्यूस झाला. ही गेल्या 50-60 वर्षातली ही डेव्हलपमेंट आहे. म्हणजे आम्ही स्वतः शिकलो सगळं वेताच्या मलखांबावर शिकलो, त्यावेळेला दोरीचा मलखांब नव्हता. पण आम्ही शिकवायला लागलो सगळं ते दोरीच्या मलखांबावर शिकवायला लागलो. माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी जे आहेत, नीता ताटके असेल, जाई नेर्लेकर असेल, आसावरी जोशी असेल, दीपाली करंदीकर असेल, या सगळ्या मुली वेताच्या मलखांबावर शिकल्या. दत्ताराम दुदम असेल, मुंगे शिंगळे असेल. पण आम्ही ज्यांना शिकवलं ते मात्र सगळं दोरीच्या मलखांबावर शिकवलं. आणि या दोरीचा मलखांब हा वैद्य मद करमरकर, जे अंबाबाई तालीम संस्था, भानू तालीम संस्था, मिरज तिकडचे, आणि त्यांच्या 8 मुली होत्या. त्या 8ही मुली वेताचा मलखांब खूप छान करायचा आणि त्यालाच त्यांनी दोरीच्या मलखांबात कन्व्हर्ट केलं. आणि पुण्याचे व्यायामपटू परशुराम विठोबा बाणे गुरुजी
हे दोरीचा मलखांब खूप छान करतात. नेहमी त्यांच्याकडे एक स्वतःची दोरी असे, कुठे गेलं तरी दोरी लावून ते त्याच्यावरती मलखांबाचे उड्या दाखवत असत. आणि तो पुढे मग आता दोरी सहजासहजी बनायला लागली, उपलब्ध व्हायला लागली, म्हणून आता सगळीकडे दोरीचा मलखांबा जास्ती प्रचलित झाला.